हॅलो, गुड इव्हनिंग. हॅलो, गुड इव्हनिंग. सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. सो मला तुम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस करून द्यायला आवडेल. ही आहे ऋतुजा रिसबुड, द काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि माझी खूप चांगली मैत्रीण. आणि थँक्यू सो मच ऋतुजा, की एका छोट्याशा रिक्वेस्ट वरती लाईक यू गॉट ऍग्रीड की चल आपण हे सेशन करूया. सो ओके. बिफोर वी गो अहेड ना, मला एक सांगावंसं आवडेल सगळ्यांना की हा विषय हाताळणारी खूप कमी लोक आहेत आता आपल्या इकडे. कुणी जास्त या टॉपिकला घेऊन वोकल नाहीये आपल्याकडे ऋतुजा. तर तू या करेक्ट. क्षेत्रात यायचं कसं काय निवडलंस? सो बेसिकली द क्रेडिट गोज टू माझी पुस्तकांची आवड आणि थोडंफार आईकडून आलेलं हे की मी साधारण 8वी-9वीत असताना माझ्या वाचनामध्ये देहबोली नावाचं एक पुस्तक आलं, ज्याच्यातून मला एकंदरीतच मानसशास्त्र आणि ह्या सगळ्या विषयाबद्दल समजलं. आणि त्या दरम्यान मला त्या विषयाची एवढी आवड लागली की तेव्हाच म्हणजे शाळेत असतानाच मी ठरवलं होतं की मला सायकोलॉजिस्ट व्हायचंय. अ, अच्छा. जो एक टिपिकल प्रश्न सगळ्यांना विचारला जातो मलाही विचारला गेला की एवढे चांगले मार्क मिळाले राईट. 10वीत, मग आर्ट्स का, मग सायकोलॉजी का? तर ते रादर त्या प्रश्नातच उत्तर होतं की एवढा चांगला अभ्यास करता येतोय तर मग ह्या एवढ्या चांगल्या विषयाचा का नाही करायचा. बरोबर. म्हणून मग या विषयाकडे आले. ओके. सो मला बाकीच्यांना पण सगळ्यांना सांगायला आवडेल आणि तुला पण माहितीये की नाही, मला आय रिअली डोंट नो ऋतुजा, पण मीही आर्ट्स घेतलं आणि मीही बीए विथ सायकोलॉजी केलेलं आहे. त्याच्यामुळे ग्रेट. पण एकच आहे की ड्यू टू माय नेचर म्हण किंवा काही गोष्टी अशा असतात आपल्यामध्ये ज्या आपण ओव्हरकम करायला जातो, पण समवेअर वी लॅक नो. सो मला असं माझे आई वडिलांनी मला खूप एक गायडन्स दिला की गायत्री, यू आर गुड इन कम्युनिकेशन. तर मी ना कधी कधी जाते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि त्यांचे प्रॉब्लेम्स मी स्वतः माझ्या लाईफला एवढे इम्पॅक्ट होतात ना अफेक्ट की करून घेते. मला ते स्विच ऑन स्विच ऑफ जमत नाही लवकर. त्याच्यामुळे मी म्हंटल आपण हे काउन्सिलिंग वगैरे राहू दे. बट देन टू मी IPH मध्ये जायचे, म्हणजे काय म्हणतो आपण तिकडच्या काउन्सिलर्सना भेटायला वगैरे. तर त्या ह्याने बरोबर. मी पण कनेक्टेड होते कुठे ना कुठेतरी. आणि आपण सगळेजणच कधी ना कधीतरी आपल्या लाईफमध्ये ऍज अ काउन्सिलर म्हणून आपण कोणाच्या ना कोणाच्या तरी आयुष्यात आपण एक रोल करत असतो की कोणाला आपल्याशी बोलावंसं वाटलं तर आपल्याला करेक्ट. कोणीतरी अप्रोच करतं समोर येऊन. सो मला करेक्ट. असं वाटतं ना की ऋतुजा, आपण आता स्टार्ट करूया. तर माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की आपल्याकडे सोसायटीमध्ये सायकोलॉजिकल अवेअरनेस इतका नाहीये, तर आणि इम्पॉर्टन्स तर त्याहूनच नाहीये की मेंटल इलनेस आणि सायकोलॉजिकल हेल्थ. तर तुझ्या हम्म. दृष्टिकोनातून तू काय सांगशील याच्याबद्दल? बेसिकली मला असं वाटतं की रादर दॅन मेकिंग अ स्टेटमेंट की अवेअरनेस नाही आहे, वी कॅन मेक अ स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अवेअरनेस नव्हता. देर वॉज अ लॉंग पिरियड जेव्हा हा अवेअरनेस अजिबातच नव्हता. लोकांना मेंटल हेल्थ म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. बट सिनारिओ चेंज होतोय हळूहळू. वेगवेगळ्या कारणांमुळे असेल, पण लोकांना हळूहळू मेंटल हेल्थ बद्दल समजायला लागलंय. लोक त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागली आहेत. स्टील देर इज अ लॉंग वे टू गो. मी असं अजिबातच म्हणणार नाही की वी हॅव अचीव्ड अ माइलस्टोन वगैरे, पण तरी सुद्धा सुरुवात तरी झाली आहे. सो इट्स अ पॉझिटिव्ह बरोबर. साईन की लोकांनी सुरुवात तरी केली आहे. तरी अजून ग्रुप्स आहेत, म्हणजे आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो की त्या ग्रुप्समध्ये ह्याबद्दलचा अवेअरनेस आहे आणि काही ग्रुप्स आहेत, काही कम्युनिटी ग्रुप्स म्हणणार नाही मी, पण काही क्लास सोशल ग्रुप्स म्हणेन मी, ज्याच्यामध्ये हा अवेअरनेस अजिबातच नाही आहे अजूनपर्यंत. पण तरीही आता वुमन एम्पॉवरमेंट आणि ओव्हरऑल हेल्थ, वेलबिंग ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला मेंटल हेल्थचं महत्त्व कळायला लागलंय. पटायला लागलंय असं नाही म्हणता बरोबर. येणार, पण कळायला लागलंय. कळायला लागलंय. हा हा. या. सो पण मला अजूनही असं जाणवतं ना की बरीचशी लोक, त्यांना जे काय फील होतं ते अजूनही व्होकल नाही आहेत त्या बाबतीत. कारण का आपल्याला सायकोलॉजी हा जो विषय आहे ना, हा आपल्याला डायरेक्ट जेव्हा आपण ऍडमिशन घ्यायला जातो ना 10वी नंतर, त्या लिस्टमध्ये दिसतो
तर बरोबर. शाळेत असल्यापासून जे आपण एक काय म्हणतो आपण मूल्य शिक्षण जे आपल्याला होतं शाळेत असताना, की त्याच्या बरोबरीनेच जर सायकोलॉजिकल हेल्थ असा एक छोटासा टॉपिक जर आपण शाळेपासून सुरू केला, तर मुलं जास्त व्होकल होतील त्यांच्या पेरेंट्स बरोबर. कारण का घरातल्या ऍडव्हर्स ज्या कंडिशन्स असतात किंवा अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती, प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं नेचर असतं. तर मला असं वाटतं की एखादं मूल जे शाळेत असल्यापासून त्याच्या आई वडिलांशी कसा कनेक्टेड आहे, त्याच्यावरती फार डिपेंड करतं की तो पुढे जाऊन त्याचं पूर्ण ग्रूमिंग, त्याचं सगळंच जडणघडण त्याची, की तो किती त्याच्या पेरेंट्सना समजून घेतोय किंवा त्याचे पेरेंट्स त्याला किती समजून घेत आहेत. कारण का आपण जोपर्यंत ऍब्सोल्युटली. आपलं फ्रेंड सर्कल नसतं तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी येऊन घरीच बोलतो. त्याच्यामुळे बरोबर. आई वडिलांचा रोल इथे खूप ऍज अ काउन्सिलर म्हण किंवा ऍज अ सायकोलॉजिस्ट, कारण का त्यांनी आज खूप बघितलंय आपल्या आधीपासून. तर तुला काय वाटतं की शाळेत जाणारी मुलं सुद्धा कुठेतरी स्वतःला असं ब्लेम करत राहतात का ग, की सतत एका प्रेशरमध्ये, कारण का आत्ताचं जे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे त्याच्यात असं बघायला आपण गेलो तर डेथ रेट हा जो सुसाइडल टेंडन्सीज मुलांमध्ये डेव्हलप व्हायला लागलेत. करेक्ट. नैराश्य, ज्याला आपण रिजेक्शन म्हणजे डिप्रेशन म्हणतो, पण ते एका सर्टन वयात तुम्हाला रिजेक्शन तुम्ही पचवू शकला नाहीत म्हणून तुम्ही त्या टोकाला जाता. तर त्याच्यावरती काय बरोबर. सांगशील? सो मला असं वाटतं की ह्याला ना कुठल्याही टेक्निकल जार्गन्समध्ये किंवा एका स्पेसिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपण बसवल्यामुळे आपल्याला तो विषय खूप अनोळखी वाटतो. आपण त्याला आपल्या डे टू डे लँग्वेजमध्ये जर का आणलं, आपल्या डे टू डे इंटरॅक्शन्समध्ये जर का आणलं, तर कदाचित तो विषय तितका अनोळखी आणि तितका लांबचा राहणार नाही. So, rather than talking about terms like mental health, psychological well-being, असं सगळं म्हणण्यापेक्षा जर आपण सोप्या सोप्या टर्मिनॉलॉजीज ज्या आपण रोजच्या कम्युनिकेशनमध्ये वापरल्या ना, तर त्याचा परिणाम असा होईल की अक्रॉस दी जनरेशन्स, मग ते फॅमिलीमध्ये असू देत किंवा आउटसाइड ऑफ द फॅमिली, जी आपली डिस्कशन्स आणि इंटरॅक्शन्स होतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विषयांना कुठेतरी स्कोप मिळेल. आणि जेव्हा समोरच्या माणसाकडून आपल्याला हा एक ऍक्सेप्टन्स मिळतो की आपल्याला जे वाटतंय ते आपण समोरच्याशी बोलू शकतोय, तो एक ओपननेस जाणवतो, त्यावेळेला आपण आपल्या मनात काय आहे ते बोलू शकतो. मग ते लहान मुलं असू देत फॅमिलीमध्ये किंवा कोणीतरी मोठं असू देत आपल्या कलिग सोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत इंटरॅक्ट करणारं. तर मुळातच आपल्याकडे ह्याला डे टू डे लाईफमध्ये ऍक्सेप्टन्स असण्याची गरज आहे, रादर दॅन कीपिंग इट इन अ टेक्स्ट बुक अँड इन अ सब्जेक्ट मॅटर. करेक्ट. सो तसं आणि जर दुसरी झालं पण तर गोष्ट ते अशी, बोल ना, सो बोल. ते झालं तर मग असं आहे की ऍक्सेप्टन्स वाढेल, लोकांना हे समजेल की माझ्या मनात जे आहे ते सप्रेस करण्यापेक्षा ते बोलून दाखवलेलं कधीही बेटर आहे. ते योग्य आहे की अयोग्य आहे हा विचार नंतरचा आहे, पण किमान मला जे वाटतंय ते ऍटलिस्ट मी जर बोललो तर बोलू शकतो. तर त्याचा एक ऍस्पेक्ट असा की मी स्वतः ते ऍक्सेप्ट करतो. बऱ्याचदा आपण स्वतःच ऍक्सेप्ट करत नाही आपल्याला काय वाटत असतं ते. आपण हम्म, डिनायल मोडमध्ये असतो की नाही नाही बरोबर. मला कुठे डिप्रेशन येणार आहे, किंवा मला जे वाटतंय ते डिप्रेशन नाही आहे, किंवा मला जे वाटतंय त्याला कुणाच्या मदतीची कुणाशी बोलण्याची गरज नाहीये, अशाच याच्यात आपण असतो. आपण खूप लाईटली घेतो त्याला, पाहिजे बरोबर. तितका अवेअरनेस नसल्यामुळे सिरियसली घेत नाही आपण. तर डे टू डे कम्युनिकेशन मध्ये जर ते आलं तर तो सिरियसनेस पण येईल. करेक्ट. सो अगं मला असं अजून एक असं राहून राहून असं वाटतं ना, की मी जेव्हा असं बसून विचार करते की आपण हा मेंटल इलनेस आपण जे म्हणतो, पण आता जनरल आपण बघायला गेलो आपल्या आजूबाजूला सुद्धा, तर लोकांना म्हणजे आपल्याला जेव्हा काही लागतं, आपण पडतो, तर कधी जखम होते, आपल्याला लागतं, रक्त येतं, सो इट इज बरोबर. विजिबल. तर मेंटल इलनेस इट इज नॉट ऍट ऑल विजिबल. काही लोकांमध्ये तेवढी प्रचंड शक्ती असते की ते स्वतःच्या मनातलं दाखवत नाहीत बाहेर. पण व्हॉट इफ करेक्ट. की मेंटल इलनेसला आपण नॉर्मल तसंच जर ट्रीट करायला गेलो, पण आपल्या इथे तशी सोय नाहीये, तेवढे काउन्सिलर्स नाहीयेत म्हणा, किंवा इंडियामध्ये त्या गोष्टींना कुठे गेली. तुला ऐकू येतोय माझा आवाज, ऋतुजा? हो, थोडा डिस्टर्बन्स आहे पण येतोय. ओके, ओके, ठीक आहे. तर मला असं विचारायचं होतं की मेंटल इलनेस इट इज नॉट ऍट ऑल विजिबल. लाईक आपल्याला जो आपण लागतं, धडपडतो, ते जितकं विजिबली असतं, किंवा ताप आला बाबा आपण झोपून होत, तर
ते कसं हँडल करता येईल आपल्याला, कारण काय नंबर ऑफ सायकोलॉजिस्ट ऑर काउन्सिलर्स इन इंडिया इट इज व्हेरी लेस इन कम्पॅरिझन टू अदर कंट्रीज. ऍब्सोल्युटली. सो असं आहे मुळातच, आपलं जेव्हा ह्या विषयावर बोलणं झालं त्यानंतर मी विषयाशी संबंधित थोडंसं वाचन करत होते आणि मला एक खूप चांगली ओळ सापडली एका आर्टिकलमध्ये. ती ओळ अशी आहे की प्रिव्हेन्शन ची पहिली स्टेप ही अवेअरनेस अशी असते. सो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल अवेअर असता तेव्हा तुम्ही त्याला ते प्रिव्हेंट करू शकता किंवा क्युअर करू शकता. सो अवेअरनेस इज दी फाउंडेशन फॉर प्रिव्हेन्शन. सो सायकोलॉजिकल इलनेसेस असू देत किंवा सायकोलॉजिकल कंडिशन्स असू देत, त्याला जर का आपल्याला त्याच्याबद्दलचा अवेअरनेस जेव्हा आपला वाढेल तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे त्याला प्रिव्हेंट करणं किंवा त्याच्यासोबत डील करणं सोपं जाईल. वेन इट कम्स टू ऑन दी अदर साइड म्हणजे काउन्सिलर्स आणि सायकोलॉजिस्ट, तर तिथेही पुन्हा हाच मुद्दा आहे की जर जास्तीत जास्त लोकांना ह्या विषयाबद्दल माहिती झालं तर त्यांना कळेल की अशा विषयातून आपण कोणाला तरी मदत करू शकतो. कोणाच्या तरी मानसिक स्वास्थ्याची काळजी आपण त्यांना घ्यायला मदत करू शकतो. म्हणजे वेन पर्सन बिकम्स अ काउन्सिलर, तो काय करतो तर तो फक्त स्वतःची आकलन शक्ती, ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता ह्याच्यावर खूप जास्त काम करतो आणि तो समोरच्याला कुठल्याही गोष्टीसाठी जज करत नाही. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपण समोरच्याला जज न करता ऐकून घेऊ शकतो, तर ही क्वालिटी कधी डेव्हलप होते तर जेव्हा आपण मुळातच मानसिक स्वास्थ्य आणि ओव्हरऑल वेलबिंग बद्दलचं शिक्षण लहानपणापासून मुलांना देतो. तेव्हा एखादा मूल अशा कंडिशन मध्ये वाढतं जिथे त्याला असं लक्षात येईल की आपण कोणाला तरी मदत करू शकतो. जसं मी सुरुवात केली तसं की माझ्या आईने मला अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं ज्याच्यामध्ये मी स्वतःमध्ये ह्या क्वालिटीज डेव्हलप करू शकले आणि त्या क्वालिटीजचा प्रोफेशनली उपयोग करून घ्यावा म्हणून मी सायकोलॉजी क्षेत्राकडे प्रोफेशन म्हणून बघितलं. तर तेच बाकी सगळ्यांच्या बाबतीत आहे की जेव्हा सायकोलॉजिस्ट होतात तेव्हा ते कशातून होतात तर त्यांची मानसिक जडणघडण कशी झालेली आहे त्यातून होतात. कारण सेन्सिटिव्हिटी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जितका माणूस सेन्सिटिव्ह आहे तितका तो जास्त चांगल्या प्रकारे कोणाला तरी मानसिक स्वास्थ्यासाठी मदत करू शकतो. मग सेन्सिटिव्हिटी वाढण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर कदाचित काउन्सिलरचा आणि सायकोलॉजिस्टचा काउंट पण वाढेल. खरंच आहे, खरी गोष्ट आहे. पण ना आता आपण सायकोलॉजी आपण जेव्हा शिकतो कॉलेजमध्ये तेव्हा जनरली लोकांचा तो दृष्टिकोनच वेगळाच असतो की तुला जर माहिती असेल आपण जे एक्सपेरिमेंट करतो सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट त्याच्यासाठी आपल्याला सब्जेक्ट्स लागतात. तर ते सब्जेक्ट आता मला माहिती नाही की रिसेंट टाइम्स मध्ये हाऊ इट इज मॅनेजेबल ऑर समथिंग, पण जेव्हा मी सोमयाला होते आणि मला असे सब्जेक्टची गरज लागायची मला म्हणजे जाऊन ना लोकांना कन्व्हिन्स करायला लागायचं की म्हणजे आम्ही तुमच्यावरती काय एक्सपेरिमेंट जादू टोणा किंवा असं काय कुठलं केमिकल वगैरे होणार नाही होत, थोडे क्वेश्चन्स आहेत तेवढंच असणार आहे फक्त बस की आम्हाला एक सब्जेक्ट म्हणजे एक कोणतरी हवाय की त्याच्याबरोबर आम्ही हे काम करू शकू. तर हे खूप डिफिकल्ट जायचं कॉलेज डेज मध्ये आम्हाला. ते तू फेस केलं ते मी फेस केलं आणि रादर ते आत्ताही सायकोलॉजी घेणारी मुलं फेस करतातच आहेत. फेस करतायत. त्याचं कारण तू म्हणलीस तसं की जेव्हा जो माणूस ऍडमिशन घ्यायला जातो तेव्हा त्याला तो सब्जेक्ट इंट्रोड्यूस होतो, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे त्या सब्जेक्टचं काही नॉलेजच नाहीये. नाही नसतं. जर ते नॉलेज आपल्याला जसं आपल्याला शाळेमध्ये बेसिक बायोलॉजी शिकवली जाते, शाळेमध्ये आपल्याला बेसिक केमिस्ट्री फिजिक्स शिकवलं जातं, तसं जर आपल्याला शाळेमध्ये हा पण विषय इंट्रोड्यूस केला गेला किंवा लहानपणापासून आपल्यामध्ये ते आपल्या आजूबाजूला ते वातावरण राहिलं तर कदाचित लोकांना माहिती होईल की आपण सायकोलॉजीमध्ये एक्सपेरिमेंट करतो म्हणजे काय करतो तर कुणाच्या तरी वागणुकीचा अभ्यास करतो आणि मग कदाचित त्याच्या पाठीमागे एवढा म्हणजे ते भीती आणि अवर्जन राहणार नाही. करेक्ट. अगं आपल्याला इथे लोक विचारतायत की त्यांचेही काही प्रश्न आहेत तुला विचारायचे. तर जागृती चाफेकर आपल्या बरोबर आहे. जागृती, तू जर ऐकू शकत असशील आणि तू मगाशी विचारलंस की मला 1-2 प्रश्न आहेत मनात ते मी विचारू का, तर नक्की तू विचार
आम्ही आमचं कॉन्व्हर्सेशन सुरू ठेवतोय. तुझा जसा प्रश्न येईल इकडे डिस्प्ले होईल, विल कम टू दॅट. ओके, तू नक्की. आहेस का आता आम्हाला जॉईन झालेली आहेस का, अजूनही बघतेस का लाईव्ह सेशन? तर तू नक्की हा प्रश्न विचार. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे तुला ऋतुजा, की आपल्याकडे जे ट्रीटमेंटचे मेजर्स आहेत इंडियामध्ये, ते स्टॅटिस्टिकल ऑर्डर्सनी किंवा आपण लॉजिस्टिकल किंवा एक ओव्हरऑल सिनॅरिओ जर बघितला की सायकोलॉजिकल ट्रीटमेंट ही कशा पद्धतीने वर्कआउट होते, तर थोडा हम्म. त्याच्याबद्दल एक बोलशील का? नक्कीच. सो बेसिकली मला असं वाटतं की हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा हेल्थ इज अ कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ ही डेफिनेशन फार बरोबर. कमी लोक प्रॅक्टिसमध्ये लक्षात ठेवतात. त्यामुळे हम्म. आपल्याकडे तसं बघायला गेलं तर हॉस्पिटल्स खूप आहेत, क्लिनिक्स खूप आहेत, डिस्पेन्सरीज आपल्याला अशा कोपऱ्या कोपऱ्यावर दिसतील. पण एखाद्या सायकोलॉजिस्टचं प्रॅक्टिस सेंटर किंवा काउन्सिलिंग सेंटर्स आपल्याला तेवढी दिसणार नाहीत. हॉस्पिटल्स मोठमोठे जे आहेत तिथेही आपल्याला हार्डली काही हॉस्पिटलमध्ये सायकॅट्रिक वॉर्ड दिसू शकतो किंवा हम्म. तिथे सायकोलॉजिस्टची टीम दिसू शकते. बरोबर. अ, तर जेव्हा हेल्थ सेक्टर ॲज अ इन्स्टिट्यूट ह्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणू आपण त्याला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवेल की जितकी फिजिकल हेल्थला आपण इम्पॉर्टन्स देतोय तितकंच जर का आपण मेंटल हेल्थ मेंटल वेलबिंगला दिला आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी जर का आपण प्रयत्न केले तर इंडिव्हिज्युअल लेवलवर लोकांना तिथे अप्रोच करणं पण सोपं जाईल. त्यासाठी ॲडव्होकसी आणि वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमधून प्रयत्न करणाऱ्या आपल्याकडे बऱ्याच बॉडीज आहेत, बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मी अशा अनेक वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर कनेक्ट झाली आहे, जे जसं आपण म्हणजे ज्या लोकांना थोडीफार माहिती असेल ह्या क्षेत्रातली त्यांनी कदाचित अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचं नाव ऐकलं असेल, जी आता म्हटलं तर फक्त अमेरिकेपुरती नाही तर वर्ल्ड वाईड रेकॉग्नाइज्ड एक बॉडी आहे सायकोलॉजिकल हेल्थच्या संदर्भातली. तर तशीच भारतामध्ये एक बॉडी सुरू व्हावी, एक युनिट सुरू व्हावं ह्याच्यासाठीचे प्रयत्न काही सायकोलॉजिस्ट एकत्र येऊन करतायत. हम्म. त्याच्या ज्या काही लीगल प्रोसिजर्स आहेत आणि त्याला लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यावर काम चालू आहे. पण जितक्या फास्ट, जितक्या सिन्सिअरली आपण फिजिकल हेल्थच्या एखाद्या गोष्टीवर काम करू तितक्या सिन्सिअरली आणि क्विकली अथॉरिटीजकडून जर का मेंटल हेल्थच्या विषयात पण काम केलं गेलं तर कदाचित आपल्याकडे लॉजिस्टिकली जे प्रॉब्लेम्स आता आपण फेस करतोय की सायकॅट्रिक वॉर्ड्स पुरेसे नाही आहेत, सायकोलॉजिस्टना स्वतःला ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत प्रॅक्टिस करेक्ट. करण्यासाठी त्याचे रिसोर्सेस लिमिटेड अवेलेबल आहेत. तर ते सुधारू शकेल जर अथॉरिटी लेवलवरून ह्याच्यासाठी काही सिन्सिअरली प्रयत्न केले गेले तर. पण अथॉरिटीजपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही गरजेच्या गोष्टी आहेत ते आता सगळे सायकोलॉजिस्ट पॅन इंडिया एकत्र येऊन बऱ्याच मुवमेंट्सच्या थ्रू प्रयत्न करतात. हम्म. म्हणजे मला असं आता सांगायला आवडेल की हम्म. सॉरी टू कट यू ऑफ, पण सायकोलॉजिकल नाही नाही, काउन्सिल ऑफ इंडिया नावाची एक बॉडी फॉर्म होण्याच्या प्रयत्नात आहे, ज्याच्या लीगल फॉर्मॅलिटीज अर्ध्यापर्यंत वगैरे पूर्ण झालेल्या आहेत आणि ओके. त्याच्या माध्यमातून अक्रॉस इंडिया जेवढे सायकोलॉजिस्ट आहेत तेवढे सगळे एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्यासाठी प्रयत्न करतात. वा. आणि यू विल रिअली बी हॅपी टू नो द नंबर की एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये बरेचसे सायकोलॉजिस्ट दर दिवशी कनेक्ट होत आहेत. तो ग्रुप फॉर्म होऊन आता काही दिवसच झाले असतील पण आता जवळपास 7,000-7,500 सायकोलॉजिस्ट त्याच्यामध्ये आहेत आणि दर व्हेरी दिवशी नाईस टू 50-100 नो लोक दॅट यार. जॉईन होतातच आहेत. सो वी कॅन होप ओके. फॉर सम कॉन्क्रीट फ्युचर व्हेरी सून. राईट. करेक्ट. आता जागृती आपल्याला एक प्रश्न विचारते. तर ऍक्च्युली तिचा प्रश्न असा आहे की तिची एक मैत्रीण आहे. तर तिला डिप्रेशनचा त्रास होतोय किंवा जाणवतोय. त्या मुलीच्या घरात तसं वातावरण नाही की तिचे आई वडील तिला समजून घेतील. तर आपल्याला नेटवर्कचा थोडासा ग्लिच.
ऋतुजा हो ऑडिबल आहे मी? मला हा हो आणि मला ऑडिबल इथे आहे? प्रश्न दिसतोय तिचा की तिच्या घरातलं ओके. वातावरण तेवढं करेक्ट. सपोर्टिव्ह नाही आहे की ते समजून घेतील. अ, तर म्हणजे ते सांगतायत आणि ती की तिच्या की ती तिच्या फ्रेंड्सकडे पण गेली, पण त्यांनी पण तिला एवढं काही सिरियसली घेतलं नाही. आणि राईट नाऊ शी इज नॉट अर्निंग दॅट मच की शी कॅन अफोर्ड गोइंग टू काउन्सिलर्स अँड ऑल. आणि हम्म, तिने येऊन हिला अप्रोच केलं जागृतीला की तू माझी काय मदत मदत म्हणजे तिच्याशी बोलली ती. तर आता तिचा प्रश्न असा आहे की तिने काय केलं पाहिजे, तिने कुठल्या वेळी ओके तिला हेल्प केली पाहिजे की ती या डिप्रेशन मधनं किंवा या त्रासातून ती बाहेर येईल. ओके. सो बेसिकली टू बिफोर आय आन्सर दिस क्वेश्चन त्याच्या खालीच एक प्रश्न मला दिसतोय ज्याच्यात असं म्हटलंय की वेन वी से अ पर्सन इज इन डिप्रेशन इज दॅट पर्सन कांट एक्सप्रेस हिज ऑर हर प्रॉब्लेम विथ एनीवन. तर ह्या दोन्हीच्या उत्तरांसाठी मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायला आवडेल की मुळातच जेव्हा आपण डिप्रेशन ही टर्म वापरतो तर ती आपण खूप इझिली आपण ज्याला काही इव्हेंट्समुळे अपसेट होणं किंवा सॅड होणं म्हणतो दॅट इज टोटली डिफरंट दॅन व्हॉट अ पर्सन फील्स वेन ही इज डिप्रेस्ड. सो हम्म. डिप्रेशन इज रिअली अ सिव्हिअर स्टेट. जर एखादी व्यक्ती खरोखरच डिप्रेशनमध्ये असेल तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात चांगला सल्ला तर आपण हाच देऊ शकतो की कितीही प्रॉब्लेम्स असले तरी सुद्धा प्रोफेशनलची मदत घेणं हे सगळ्यात जास्त उपयोगाचं आणि गरजेचं असतं त्यावेळेला. मित्र बरोबर. मैत्रिणी किंवा जे कोणी आपल्याशी बोलू शकतात आपण त्यांच्याशी बोलू शकतो असे लोक असतील तर त्यांच्याकडे जाण्यात हरकत काहीच नाही. जर आपल्याला त्यांच्याशी बोलून बरं वाटत असेल किंवा ते आपल्याला चांगली मदत करू शकत असतील तर आता जसं हिने विचारलं की ॲज अ फ्रेंड हाऊ शुड शी हेल्प हर. तर मला असं वाटतं की ऐकून घेणं त्यावेळेला ही फर्स्ट अँड फॉरमोस्ट गरज असते की समोरच्याचं ऐकून घेणं विदाऊट एनी जजमेंट. बरोबर. बऱ्याचदा असं होतं समोरच्याच्या एखाद्या गोष्टीवर आपला पॉइंट ऑफ व्ह्यू काहीतरी वेगळा असतो आणि आपण तो पटकन मांडून टाकतो जेव्हा की समोरच्याला तो पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकण्याची त्यावेळेला गरज नसते पण कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं असं वाटत असतं. सो प्रोव्हाइडिंग अ लिसनिंग इयर इज समथिंग दॅट यू कॅन डू फॉर द फर्स्ट थिंग. आणि त्यानंतर जर असं असेल की थेरपी किंवा प्रोफेशनल हेल्प आपण म्हणजे समोरचा माणूस अफोर्ड करू शकत नाहीये तरी सुद्धा आपण शोधू शकतो असे काही रिसोर्सेस जिथे आपल्याला एक सायकोलॉजिकल फर्स्ट एड ज्याला मी म्हणेन अशा प्रकारची मदत प्रोव्हाइड केली जाऊ शकते ज्याच्यासाठी खूप जास्त म्हणजे ती कॉस्ट इफेक्टिव्ह असू शकेल आणि तरीही त्याच्यातून आपल्याला जी गरजेची आहे ती मदत नक्की मिळेल. बरोबर. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही करायचं असेल तर मित्र किंवा मैत्रीण म्हणून मी असं सांगेन की सगळ्यात पहिल्यांदा डिसरिगार्ड न करणं समोरच्याला जे वाटतंय ते. करेक्ट. एक करेक्ट. कम्प्लीट ऍक्सेप्टन्स प्रोव्हाइड करणं हे आपण करू शकतो. जेव्हा समोरच्याला जाणवतं की म्हणजे त्याला जे फील होत आहे ते कोणीतरी व्हॅलिडेट करतंय तेव्हा त्याचं अर्ध अपसेट फिलिंग तिथे म्हणजे कमी होतं असं मी म्हणू शकेन. सो If you कम्प्लीट can read, ऍक्सेप्टन्स. Rutuja, there is another question which is followed by the previous one. सुनील आहेत आपल्याबरोबर, तर त्यांचं म्हणणं बरोबर. असं आहे फर्दर टू दिस आय वुड लाईक टू नो कॅन अ पर्सन ही ऑर शी टेक द बेनिफिट ऑफ बिंग हरसेल्फ फॉर हिमसेल्फ बिंग इन अ डिप्रेशन. सो एक ऍडो ऍडव्हान्टेज घेतला जातो ना की मला असं होतंय, मला तसं होतंय, बरोबर. मी आजारी आहे, तुम्हाला कळत नाही का माझ्याशी कसं म्हणजे हे कुठे ना कुठेतरी एक माणूस म्हणून नॉर्मल हे मे बी होत असेलही, म्हणजे मे काही बी वेळा हे या होऊ शकतं बरोबर. पण मला बेसिकली असं वाटतं की जर मी खरंच अशा कुठल्या स्टेजमधून जातेय तर आय एम नॉट इन अ मेंटल स्टेट टू शो इट ऑफ. माझी ती करेक्ट. मनस्थितीच नसते की मी ते म्हणजे मी ते मुद्दामून कोणाला तरी जाणवून देऊ शकेन. उलट असं असतं की आपण ते लोकांपासून जास्तीत जास्त लांब ठेवण्याचाच प्रयत्न करतो बिकॉज ते लोकांना दाखवून लोकांकडून काय रिस्पॉन्सेस येतील ह्याची आपल्याला कधीच म्हणजे खात्री नसते.
बरोबर. आपली ती स्टेट ऍक्सेप्ट केली जाईल की नाही जाईल, ह्याच्यामध्ये ऍक्सेप्ट न केलं जाण्याचाच हं. चान्स जास्ती असतो. मग आपण खूप वेळा असं ऐकलंय ना की दुःख लपवण्यासाठी आपण खूप जास्ती हसतो किंवा बरोबर आहे. काही करतो, पण आपण ते दाखवत नाही. सो हे ऍडव्हान्टेज घेणं हा प्रकार मला नाही वाटत इतक्या सहजी शक्य होतो, एस्पेशली त्या व्यक्तींना जे खरोखरच खूप सिव्हिअर लेवलवर स्ट्रगल करत असतात. आणि जर का बरोबर. इन केस तसं होतही असेल तरी सुद्धा मग हं. त्यावेळेलाही एक प्रोफेशनल गायडन्स प्रोव्हाइड करणं ही एक योग्य मदत ठरू शकते त्या व्यक्तीसाठी. हं. की जेव्हा तो बरोबर माणूस बोललीस तू. प्रोफेशनली म्हणजे ते ऍड्रेस केलं जातं, त्यावेळेला तो हं. माणूस त्याच्यातून बाहेरही पडू शकतो. आणि जर का त्याला त्याचे काही फॉल्स प्रोजेक्शन्स असतील तर तेही कमी होऊ शकतात. बरोबर. आणि आता आपण बघतोच सगळे, लॉकडाऊन आहे, कोरोना व्हायरस वगैरे वगैरे, खूप सगळ्या गोष्टी एकत्र सगळ्या आलेल्या आहेत आपल्यावर. पण अशा हम्म. ह्याच्यामध्ये जे आपण आधीपासून जे आपण एक विश करत होतो की यार मी घरनं ऑपरेट करते, मी घरनं काम करते, किंवा शाळेतली मुलं म्हणायची की आम्हाला खूप सुट्टी हवी आहे, खूप सुट्टी हवी आहे, घरनं अभ्यास करायचा आहे. तर आता बरोबर. असं झालंय की एव्हरीवन्स विश केम ट्रू. आणि ते विश आता ऍज अ यु नो आता एक ते नकोच झालंय सगळ्यांना, की आता बास, की लाईक वर्क हम्म. फ्रॉम होम करताना वर्क फॉर होम आणि घरासाठी काम आणि घरनं काम, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता करता स्ट्रेस लेवल एक वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली. लाईक लोक आता म्हणजे बरोबर. ते हँडल नाही करू शकत, स्पेशली बायका. कारण का घरातलं पण सगळं बघा, ऑफिसचं पण बघा, आणि आता घरीच आहेस ना तू, मग हे एवढं काम करून टाक, रात्री 8-8, 12-12 वाजता मेल्स आणि कॉन कॉल्स आणि व्हॉट नॉट. तर मग अशा वेळेला त्या व्यक्तीने ती सिच्युएशन कशी हँडल करावी? सो फक्त ह्यासाठीच असं नाही, पण ओव्हरऑलच मेंटल हेल्थ सांभाळणं आणि स्वतःला हेल्दी ठेवणं ह्याच्यासाठी एक चांगला मुद्दा आपण विचारात घेऊ शकतो, तो म्हणजे की रेझिलियन्स बिल्टअप करणं. हम्म. सो रेझिलियन्स बिल्टअप करणं म्हणजे काय, तर बेसिकली त्याच्यामध्ये जर आपण स्टेप वाईज बघितलं तर, की पहिल्यांदा तर एक्सेप्ट करायचं की येस द कंडिशन इज डिफिकल्ट. सेकंडली की इवन इफ द कंडिशन इज डिफिकल्ट आय हॅव द कपॅसिटी टू ओव्हरकम. ओव्हरकम आणि इट. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. ऍक्सेप्टन्समुळे आपण रॅशनली विचार करू शकतो एखाद्या गोष्टीवर. आणि जेव्हा रॅशनली विचार केला जातो त्यावेळेला मग ऑटोमॅटिकली आपण त्या गोष्टीकडे कसे बघतो आणि त्याच्याशी कसं डील करतो हेही चेंज होतं. तर मला असं वाटतं की हे वर्क फॉर होम आणि वर्क फ्रॉम होमचा बॅलन्स साधताना जे आपण ऑफिसला जाताना करत होतो तसंच जर का केलं, तर म्हणजे त्यातल्या काही गोष्टी जर केल्या तर त्या थोड्याशा उपयोगी पडू शकतात. त्यातली सगळ्यात पहिली आणि सोपी गोष्ट म्हणजे, जर आपण ऑफिसला जाताना एक आपलं रुटीन असतं की 9 ते 5 हा वेळ माझा फक्त ऑफिस आणि ऑफिससाठीच असतो, तर तो बरोबर. भलेही मी घरात असेन पण तरी सुद्धा जर मी घरून काम करते तर 9 ते 5 हा वेळ माझा फक्त ऑफिससाठीच आहे. मग भलेही मला स्वयंपाक करायचा आहे तर मी बाहेर जाणार असेन, ऑफिसला जर जाणार असेन इन रेग्युलर डेज, तर मी 9च्या आधी स्वयंपाक करून ठेवते ना. मग जर मी घरातही राईट. आहे तर मी 9च्या आधी स्वयंपाक करून ठेवू शकते. बरोबर. म्हणजे मग 9 वाजता जेव्हा मी माझ्या ऑफिसचं काम सुरू करते तेव्हा मला घरातल्या कुठल्याही कामासोबत ते जगल करावं लागत नाही. राईट. आणि दुसरी एक गोष्ट की म्हणजे जसं ऑफिसच्या कामाच्या आधी घरचं काम संपायचं, तसंच दिवसाच्या शेवटी जर माझे वर्किंग आवर्स 5 वाजेपर्यंत आहेत तर वी हॅव टू मेक शुअर की त्या 5 वाजेच्या नंतरचा वेळ, जर मी ऑफिसमध्ये ओव्हर टाइम केला असता तर मी किती केला असता, 5 ते 6 केला असता, 6:30 केला असता. 6:30च्या पुढे मी केलं असतं का ऑफिसमध्ये? नसतं केलं, कारण त्यानंतरचा वेळ माझा घरचा वेळ आहे. घरचं असतं. तसंच 6:30ला बंद करा आणि घरचं काम करा. तुमचं रुटीन जे तुम्ही बाहेर जाताना फॉलो करत होता तेच जर तुम्ही घरी असताना पण फॉलो केलं हम्म. तर ह्याच्यामध्ये बॅलन्स सांभाळायला थोडीशी मदत होऊ शकते. आणि मग इफ वी हॅव टू मूव्ह फॉरवर्ड तर येस वी हॅव टू गेट लाईक व्हॉट आय वुड से, एका न्यू नॉर्मलशी आपल्याला जुळवून घ्यावं राईट. लागतंय आता.
आणि जे पूर्वीचं नॉर्मल होतं ते आता रेग्युलर नॉर्मल राहिलेलं नाहीये. बरोबर. सो न्यू हम्म. नॉर्मलचा ऍक्सेप्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण नवीन गोष्टींचा ऍक्सेप्टन्स ठेवतो तेव्हा त्याच्याशी डील करणं पण सोपं जातं, की आता दिस इज व्हॉट आय हॅव. जर मला घरून काम करायचंय तर मग ते मला कसं करता येईल, काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे जर मी आधीच अँटिसिपेट केले आणि त्याच्या अकॉर्डिंगली मेजर्स घेतले तर त्या हम्म. नवीन येणाऱ्या गोष्टींबरोबर जुळवून घेणं सोपं होईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी मग बाकीचे उपाय आहेतच, की तुम्ही स्वतःला थोडासा वेळ देऊन मेडिटेट करू शकता. फिजिकल बरोबर. एक्सरसाइज आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. रिलॅक्सेशन आहे. हम्म. स्वतःला थोडासा वेळ देणं. मग त्या वेळात तुम्ही काहीही करा. पण स्वतःला वेळ देणं हीच गोष्ट हम्म. स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडते. सो दॅट वी कॅन डू. थोडंसं कठीण आहे, सोपं नाहीच आहे. कठीण आहे पण ऍक्च्युली. अ, ऍक्च्युली पण कसं आपण डिस्कशन करताना आपण बोलतो लाईक आपण हे करायला हवं, पण इम्प्लिमेंटिंग समथिंग इज व्हेरी डिफिकल्ट इन डे करेक्ट. टू डेज लाईफ. आपण जे इम्प्लिमेंट करतो ते म्हणजे आपण काय म्हणतो आपण त्याला, इम्प्लिमेंटेशन ऑफ समथिंग विच इज नॉट न्यू टू अस, विच इज ऑलवेज डिफिकल्ट फॉर अस. करेक्ट. आता पण जागृती चाफेकर आपल्याला डेली अजून एक प्रश्न विचारते की शी वॉन्ट्स टू नो की व्हॉट इज डिप्रेशन फील्स लाईक, की काय असतं ते की लोक इतक्या थराला जातात की लाईक दे वॉन्ट टू एंड अप देअर लाईफ. इतकं या थराला जाऊ शकतं का डिप्रेशन? काय असतं हो. हे तिचा प्रश्न आहे. गोष्टी सिव्हिअर असू शकतात. आपल्याला सरफेस लेवलला जाणवल्या नाहीत तरी सुद्धा. मग त्या सरफेस लेवलवर जर जाणवायला हव्या असतील तर मुळात आपण स्वतःला ओपन ठेवणं, की उद्या जर एखादा माणूस खरंच असं काही एक्सपिरियन्स करत असेल तर त्याला आपल्याशी येऊन बोलावं हे वाटलं पाहिजे, किंवा तो आपल्याशी येऊन बोलला तर त्याला जज केलं जाणार नाही, समजून घेतलं जाईल. हा अप्रोच आपण त्याला दिला पाहिजे. मग हाऊ डिप्रेशन बरोबर. फील्स लाईक, तर तुम्ही तास ते तास झोपून राहता किंवा अजिबातच झोपू शकत नाही. तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आधी आनंद देत होत्या त्या ऍक्टिव्हिटीज आता तुम्हाला आनंद देत नाही, तुम्हाला त्या करण्याचा कंटाळा येतो. अ, तुम्ही जर खूप जास्त एक्स्ट्रोवर्ट किंवा सोशलाइज्ड असाल तर तुम्ही अचानक एकटे एकटे राहायला लागता. हम्म. लोकांशी बोलणं कमी होतं. अ, बरोबर. ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत, इट्स अ पार्ट ऑफ युअर रुटीन, तर त्या तुम्हाला करता म्हणजे ते करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटत नाही. तुम्ही स्वतःला बरोबर. खूप लो फील करत जाता आणि ऍट द हम्म. सेम टाइम तुम्ही स्वतःला जसे आहात, जे फील करताय त्याच्यापेक्षा वेगळं आणि अपोजिट प्रेझेंट करायला लागता. म्हणजे हम्म. एखादा माणूस स्वतःची ओपिनियन्स देणं बंद करतं. एखादा माणूस खूप गप्प राहायला लागतो. समोरचा जे म्हणेल ते मान्य करायला लागतो किंवा उगाचच चिडचिड करायला लागतो. हम्म. मनातल्या मनात सेल्फ ब्लेम आणि सेल्फ क्रिटिसिझम खूप वाढत जातं. तर असे काही बेसिक सिम्पटम्स आपण म्हणू शकतो, ज्याच्या थ्रू आपण हे तरी म्हणू शकतो की त्या माणसाला काहीतरी बॉदर करतंय. मग ते अगदी बरोबर. डिप्रेशनच, म्हणजे डिप्रेशन डायग्नोज होण्यापर्यंत गेलं असेलच असं नाही, पण काहीतरी असेल जे बॉदर करत असेल. हम्म. आणि मग ही जी सायन्स आहेत ही जर आपण ओळखली, की उद्या तुझी एखादी मैत्रीण आहे ऑफिसमधली जी अचानकच शांत झाली आहे गेल्या काही दिवसामध्ये, तर आपण जर तिला विचारलं की तुला काही होतंय का गेल्या काही दिवसात, मी असं असं ऑब्झर्व करतेय तुझ्या बाबतीत, तर काही असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस, हा ओपननेस जर बरोबर. आपण दिला ना तर मग ते तेवढ्या सिव्हिअर लेवलला जाणार नाही. पण येस, जाणार आयुष्य नाही. संपवायचं वाटणं किंवा आयुष्यात काहीही अर्थ उरलेला नाही असं वाटणं is a sign of one of the signs of severe depression which is possible. मी डिनाय नाही करणार. हम्म. पण आपण स्वतःला किती रेझिलियंट ठेवतो आणि स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह लोक म्हणजे गोष्टींकडे बघण्याचा कसा बिल्टअप करतो, स्वतःकडे किती लक्ष हम्म. देतो ह्यावर ठरतं की आपण तेवढ्या सिव्हिअरिटी पर्यंत जाऊ की नाही जाऊ. बरोबर. मगाशी आपण ट्रीटमेंट्स बद्दल बोलत होतो आणि आपल्याकडे हॉस्पिटल्स आणि बाकीचा जो काही सेटअप आहे त्याबद्दल बोलत होतो. तर एक कमेंट मी वाचली ज्याचा मला उल्लेख हो. करायला आवडेल बाकी सगळ्यांसाठी, हो. की आपल्याकडे असं एक हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे सायकोलॉजिकल हेल्थसाठी डेडिकेट केलेलं आहे Yes. आणि तिथे ह्या ट्रीटमेंट्स खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत आणि
अप्रोचेबल आहे गोष्टी तिथे. सो जर नक्कीच कोणाला म्हणजे गरज लागली स्वतःला किंवा कुणा इतरांसाठी सुद्धा तरी पण ते ही गोष्ट लक्षात ठेवू शकतात आणि इट्स अ साइन की वी आर डेफिनेटली प्रोग्रेसिंग इन द नक्कीच फ्रॅटर्निटी ऑफ नक्कीच. मेंटल हेल्थ ऑल्सो, हो. की जर आपल्याकडे एक पूर्ण करेक्ट हॉस्पिटल ह्याच्यासाठी डेडिकेटेड आहे तर म्हणजे आपण नक्कीच एक चांगलं फ्युचर एक्सपेक्ट करू शकतो ह्या फील्डमध्ये. आपल्याकडे आयपीएच सुद्धा आहे विच इज रन बाय डॉक्टर आनंद नाडकर्णी. तर मी करेक्ट. बीन देअर, तू गेलीस का तिथे? यू हॅव बीन अ हो. पार्ट ऑफ इट? मी माझ्या रिसर्चच्या संदर्भात आय-पी-एचशी कनेक्टेड होते जेव्हा मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते. सो आय-पी-एचच्या एकंदरीत फंक्शनॅलिटीबद्दल मला अंदाज आहे. सो येस, दॅट इज अनदर अप्रोचेबल सोर्स that we can recommend to येस. anybody. आणि not only हो. case of mental illness, diagnosable condition, but in any other केस ऑल्सो जिथे तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचंय, मग ती डायग्नोज झालेलं कंडिशन असू देत किंवा नसू देत, तुम्ही अशा नसू गोष्टींची देत. मदत घेऊ शकता. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे ऋतुजा. आता म्हणजे माझ्या वाचण्यात आणि बघण्यात काही दिवसांपूर्वी आलं होतं की आता सगळीकडे जी काही सिच्युएशन आहे सगळ्या कंट्रीजमध्ये वर्ल्ड वाईड, तर काही कंट्रीज अशा आहेत लाईक इटली, फ्रान्स आणि जर्मनी, या देशातल्या लोकांनी म्हणा किंवा तिकडच्या सायकोलॉजिकल बॉडीज ज्या आहेत, ज्या विच आर टेकिंग डिसिजन्स ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ अँड मेंटल इलनेस, तर त्यांनी पोस्ट पॅन्डेमिक सिच्युएशन हँडल करण्यासाठी तिथे टेलिकॉलिंग सेंटर्स, काउन्सिलिंग सेंटर्स स्टार्ट केलेत. कारण का बरोबर. लोकांना बसून बसून नैराश्य, आपण डिप्रेशन म्हणतो, ते इतकं, कारण का काही लोक दे हॅव लॉस्ट देअर जॉब्स, सम पीपल हॅव लॉस्ट देअर क्लोज, नियर अँड डिअर वन्स. सो एव्हरी वन इज लाईक सफरिंग फ्रॉम सम हाऊ मेंटल इलनेस. सो हे हँडल करण्यासाठी त्या लोकांनी तिकडे सेंटर्स सुरू केलेत, टेलिफोनिक सेंटर्स, काउन्सिलिंग सेंटर्स. तर हे पोस्ट पॅन्डेमिक सिच्युएशन हँडल करायला हा एकच वे आउट आहे का अजून काही आपण त्याचं करू शकतो? सो जशी तू उदाहरणं दिलीस इटली आणि फ्रान्सची, मला आपल्या इकडची उदाहरणं द्यायला तुला नक्की आवडतील की आपल्याकडे ऑलरेडी काही हेल्पलाईन्स होत्या ज्या वेगवेगळ्या विषयांशी संबंधित क्षेत्रामध्ये काम करत होत्या. मला स्पेसिफिकली नावं घ्यायला आवडतील तर समॅरिटन्स मुंबई नावाची एक हेल्पलाईन आहे आपल्याकडे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची आयकॉल नावाची एक हेल्पलाईन आहे. आणि बाकीही काही NGOs, काही संस्था अशा आहेत ज्या ऑलरेडी मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूजसाठी अदर दॅन कोविड अँड कोविड ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत. त्यांनी त्यांचे वर्किंग आवर्स एक्सटेंड केलेले आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व्हिसेस एक्सटेंड केलेल्या आहेत, जसं की ईमेलच्या थ्रू किंवा 1-to-1 काउन्सिलिंग काही संस्था आता प्रोव्हाइड करतायत. सो तसे प्रयत्न आपल्याकडे सुरू आहेतच आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच संस्था ज्या मेंटल हेल्थच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आधीपासूनच, तर त्यांनी ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये एकंदरीतच लोकांची मेंटल हेल्थ लक्षात घेता किंवा त्याच्यावर होणारा परिणाम लक्षात घेता बरेच वेगवेगळे उपक्रम ह्याच्यामध्ये चालू केले, ज्याच्यामध्ये खरं तर आत्ताच्या कंडिशनमध्ये सोर्स हा फक्त ऑनलाईन कनेक्ट होणं हाच होता. सो बरोबर. तरी सुद्धा त्याच्यामध्ये जितके जास्तीत जास्त उपक्रम ते करता येतील, जसं की फ्री वेबिनार्स असतील लोकांसाठी किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट रिलेटेड टेक्निक्स लोकांना प्रोव्हाइड करणं असेल किंवा अजूनही काही असेल, तर वेगवेगळ्या संस्था दर दिवशी वेगवेगळे उपक्रम करतायत. आता कालच एक इव्हेंट झाला, तर साऊथ मुंबईमध्ये त्रिजोग नावाची एक संस्था आहे जी ह्या क्षेत्रामध्ये काम करते, काउन्सिलिंग सर्व्हिसेस आणि सायकोलॉजिकल असेसमेंटमध्ये. तर त्यांनी नवीन म्हणजे ज्यांची मुलं लहान आहेत अशा मुलांच्या पालकांसाठी काल एक सेशन घेतलं, ज्याचे पॅनलिस्ट खूप म्हणजे एक्सपर्ट होते आणि त्या पॅनलिस्टने आत्ता सध्या ऑनलाईन एज्युकेशन आणि त्याच्यातून मुलांच्या आणि पालकांच्याही एकंदरीत मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम ह्या सगळ्याबद्दल एक एक्सटेन्सिव्ह सेशन त्यांनी काल घेतलं,
किंवा काही इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या ऍक्च्युली जे लोक ह्याच्यामध्ये काम करतायत आता पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, म्हणजे जे काउन्सिलर्स त्यांच्या सर्व्हिसेस एक्सटेंड करतायत, अशा मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स साठी सुद्धा काहींनी सुरू केलंय. कारण कसं असतं, आपण बघतोय आता की जे डॉक्टर्स, ज्या नर्सेस ओव्हरटाईम करतात, तर त्यांच्या सुद्धा हेल्थची काळजी घेतली जाते. बरोबर. तसंच जे काउन्सिलर्स त्यांच्या सर्व्हिसेस एक्सटेंड करतात, त्यांच्याकडे येणारे फोन कॉल सडनली वाढलेत, ज्याच्यामध्ये अपसेट फिलिंग, सॅडनेस, रेज, अँगर, डिप्रेशन खूप आहे. सो मग त्यांना स्वतःला मदत करण्यासाठी म्हणून जे गरजेचं आहे, तर मेंटल हेल्थ प्रोफेशनल्ससाठी म्हणून होणारे जे काही उपक्रम आहेत ते पण वाढले आहेत. सो येस, आपल्याकडे पण असे टेलिफोनिक सेंटर्स, काउन्सिलिंग सर्व्हिसेस ह्याचे उपक्रम ऑलरेडी चालू आहेतच. फक्त ते इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन असे चालू आहेत. गव्हर्नमेंट अथॉरिटीज कडून झालेले प्रयत्न आपल्याला अगदी सिग्निफिकंटली सांगता येतील इतके नसले तरी सुद्धा काही ना काही मेजर्स घेतली जात आहेत. अगदी 1 to 1 बरोबर. बेसिसवर घेतली जात असतील तरी सुद्धा ती नाहीच घेतली जाते तसंही नाही. प्रयत्न चालू राईट. आहेत. हा. तर आपण म्हणजे ऍक्च्युली मला खूप दिवसांनी मी या सायकोलॉजी आणि सगळ्या विषयांवरती बोलले. ऍक्च्युली मी जेव्हा कॉलेजमध्ये होते किंवा त्याच्यानंतर सुद्धा आमची काही डिस्कशन्स व्हायची आणि मी पण अशा काही ग्रुप्सना कोलॅबमध्ये होते त्यांच्या, लाईक IPH म्हण किंवा बाकीच्या काही इन्स्टिट्यूट्स होत्या ज्या सोमया कॉलेजमध्ये त्या येऊन आम्ही फ्रीली आम्ही किंवा ऍज अ व्हॉलेंटियर आम्ही त्या NGO साठी काम वगैरे करायचो बरोबर. थ्रू सोमया कॉलेज. सो मी आता आफ्टर सो लॉंग मी ह्या सगळ्या गोष्टींच्या परत टचमध्ये आले टचमध्ये आणि आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, काही रिसेंट इव्हेंट्समुळे म्हणा किंवा ह्या पोस्ट पॅन्डेमिक किंवा हे अनलॉक 1 जे काही सुरू आहे आता, आपण बघतोय की लोक तेवढा सिरियसनेस आता ठेवलेलाच नाही त्यांनी की ठीक आहे व्हायचं ते आपण बघू. लाईक नाऊ इट्स हँड टू माउथ सिच्युएशन एव्हरीवेअर. सो एव्हरीवन इज आउट फॉर वर्क. सो मग ह्या गोष्टींचा विचार करता करता माझ्या डोक्यात हे सेशन घेऊया का असं एकदा आलं की आज आपण खूप वोकल, काही लोक आहेत काही लोक नाही आहेत. तर एक्झॅक्टली लोकांना असं कळत नाही की काय आहे हे डिप्रेशन, काय आहे मेंटल इलनेस, म्हणजे काय असतं नक्की. कारण का आपण ते कधी जातच नाही ना. आपल्याला काय, आपण फ्रेंड्स फॅमिलीला फर्स्ट प्रेफरन्स देतो की हा मला असं बरोबर. वाटतंय तसं वाटतंय, की जे वोकल आहेत ते आहेतच, पण जे नॉन वोकल आहे, थोडे इंट्रोवर्ट आहेत की ते कोणाशी बोलत नाही, त्यांच्यासाठी हा खूप एक चॅलेंजिंग बनतं की काय वाटतंय ते एक्सप्रेस करणं, आणि ते पण बरोबर. प्रॉपर वे मध्ये. आणि त्यांना समजून घेणारी लोक तेवढीच खमकी पाहिजेत की ऐकून घेतली पाहिजे सगळं त्यांचं जे काय आहे. जसं तू म्हणालीस की गुड लिसनर शुड बी देअर. सो थँक्यू ऋतुजा फॉर जॉईनिंग मी इन दिस सेशन. मला आय एम सो ग्लॅड. आणि तू प्लीज माझ्या टचमध्ये राहा आणि खरंच काही असं काही तुझ्याकडे असतील प्रोजेक्ट्स की जिथे व्हॉलेंटियर्स वगैरे काही गरज आहे, तर आय वुड लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट. बिंग अ सायकोलॉजी स्टुडंट मला नक्की आवडेल त्या एखाद्या मुवमेंटला वगैरे जॉईन करायला. तर असेच आपण नवीन विषय घेत घेत येत राहू. आणि तुझ्याकडे पण काही अपडेट्स असतील तर मला व्हॉट्सअप करत जा की सायकोलॉजिकल वेलबिंग, मेंटल हेल्थ साठी जे काही चांगल्या पोस्ट असतील तर मला पाठवत राहा येस. नक्की. येस, नक्कीच. मलाही आज खूप बरं वाटलं. आय एम नॉट रिअली लाईक अ पब्लिक स्पीकर अबाउट द होल field that I work with, but this was one of its kind and first for me. So, but it was great. I really enjoyed talking. जे 2-3 प्रश्न आपल्याला आले ते पण अड्रेस करून मला हो, खूप बरं वाटलं. आय होप आय कुड हेल्प देम ॲट लीस्ट अ बिट. नक्की. आणि नक्की मला असे अजून हे करायला आवडतील तुझ्याबरोबर. सो वेगवेगळ्या विषयांवर डेफिनेटली आपण आपण बोलायला मला नक्की नक्की अजून आवडेल. वेगवेगळ्या विषयांवरती बोलू. आणि मला तुला अजून एक इन्फॉर्मेशन द्यायला आवडेल की आत्ताचा जो काही सेशन आहे 35 मिनिट्स 30 मिनिट्स, तर हा पूर्ण सेशन रेकॉर्ड झालेला ऑलमोस्ट. आपण आता लाईव्ह होत ना, तर इंस्टाग्रामवरती हा ऑलरेडी सेव्ह होतो. सो दिस ओके. होल सेशन इज गोइंग टू बी ऑन माय युट्यूब चॅनल. सो मी हा अख्खाच्या ग्रेट. अख्खा सेशन युट्यूब चॅनलला टाकणार आहे, बिकॉज पीपल हु हॅव मिस्ड इट टुडे सो दे कॅन वॉच इट लेटर ऑन वॉच इफ इट दे वॉन्ट. लेटर. करेक्ट. हा. करेक्ट. माझ्याही अँड दॅट संपर्कात कॅन बी असे विथ काही लोक अस. आहेत जे इंस्टाग्रामवर नव्हते. सो नक्की. त्यांना असा प्रश्न होता हा. की ते कसं अटेंड करू शकतील. सो ती लिंक त्यांना मदत करेल आता ते बघायला. नक्की नक्की मी ही लिंक तुझ्याबरोबर शेअर करीनच. आणि नक्की. आपल्या व्ह्युअर्सना पण थँक्यू की एवढ्या पेशंटली ते आपलं सगळं बोलणं ऐकत होते. वी रिअली गोट अ गुड रिस्पॉन्स दिस टाइम. येस. आणि आपण येस. लवकरच नवीन विषय घेऊन येऊया दोघी परत सगळ्यांना भेटायला. नक्की. नक्कीच.
ठीक आहे. थँक्यू थँक्यू अँड सो हॅव अ गुड मच. नाईट. टेक येस केअर. बाय. येस यू टू बाय.